आमदार परिणय फुकेंनी आपणच शिवसेनेचा बाप असल्याचं वक्तव्य केल्यानं वादाला तोंड फुटलं। त्यातच आता नंदुरबारमध्ये विजयकुमार गावितांनी केलेल्या टीकेमुळे पुन्हा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमधील धडगाव अक्कलकुवा तालुक्यात आयोजित भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 आमदारांचा एकेरी उल्लेख करण्यात आला। आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी यांचा भर सभेत चंद्या आणि आमशा असा एकेरी उल्लेख करण्यात आला। तर आमदार आमशा पाडवी यांची पत्नी आणि मुलगा यांच्या नावावर घरकुल घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी केला। विजयकुमार गावितांच्या वक्तव्यावर काय राजकीय प्रतिक्रिया आल्यात त्या पाहूया। एवढे सर्व पाप करून विजयकुमार गावितांची एवढी लोकांनी तक्रार करून सुद्धा गावित चुकीचं करूनही आजही काही त्यांचं झालेलं नाही। आमच्या विरुद्ध कितीही तक्रारी त्यांना करू द्या, जर आम्ही चुकलो असेल, आम्ही पाप केले असतील तर परमेश्वराने आम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे या मताचा मी आहे। आणि म्हणून एवढा पापी माणूस जर आमच्यावर बोलत असेल, अरे तुझंच काही झालं नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या आजपर्यंत काही झालं नाही, तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत, आमचं काहीच होणार नाही, आमचा परमेश्वरावर विश्वास। आता मला माहित नाही ते काय बोललेत, कशासाठी बोललेत, पण आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिंदे साहेबांसोबत काम करतोय। आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच 3 वर्षापूर्वी आम्ही शिंदे साहेबांवर उठाव केला, एवढंच उत्तर त्यांना बास आहे। म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो, कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते, त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या नावाचा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्रपक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे, ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार।